नमस्कार, कशा आहात सगळी. चला आज करणार आहे पावभाजी. याच्यामध्ये मी कांदा आणि ढोबळी मिरची तेलात असं तळ्या टाकलेली आहे. 2 कांदे घेतलेले मस्त. आणि इकडं टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे. हे भाजत आलं की नाही चांगलं तेलात तळून मग टोमॅटो टाकायचं जरा आपल्याला पाहिजे तेवढं. आणि इथं मी छानपैकी मिक्स ते आपलं कुकरला लावलेलं होतं. बटाटा, गोबी हे छान असं 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि आता मॅश केलेलं आहे. बघा असं मिक्सरला लावायची काही गरज नाही. असं शिजवून घ्यायचं मस्तपैकी एकत्र. भाज्या आणि मटर पण टाकले बघू शकता. मटर, कोबी, फ्लावर, बटाटा हे आपलं छान मिक्सरला लावून घेतले. असं घोटून घेतलेलं आहे वरीनं. छान झाले बारीक, असं पटकन होती म्हणजे. आणि आपले मसाले, पावभाजी मसाला 2 आहेत. लाल तिखट टाकायचं, आपलं पण तिखट टाकायचं, भाजीला वापरतो ते. असं करायचं बघू शकता. करपू द्यायचा नाही. आपण आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकू. कांदा करपाय नको ना, ते वेगळे लागते चव. चांगलं तेलात मॅश होईपर्यंत परतून घ्यायचं टोमॅटो. आणि सगळे मसाले टाकायचे. आणि नंतर हे टाकून घ्यायचं, ॲड करायचं. जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि होती आपली पावभाजी तयार मस्त पटकन. मिक्सरची गरज काही नाही. छान झाले बघू शकता. एकदम झाले बारीक. झालं. आणि महत्त्वाचे इकडे पावभाजी करायची म्हटलं तर पाव तर पाहिजे. पाव पण आहेत छान, ताजे फ्रेश. चला मस्त करून घेते पावभाजी. रात्री केलेल्या बघू शकता पोळ्या. पुरण होते ना परवाचं शिल्लक, मग रात्री पोळ्या आणि दूध खाल्लं मस्त असं. चला आता घेते करून पावभाजी. कुणाकुणाला आवडते या खायला, तर वेळ लागेल ना. हे हा ती ढोबळी मिरची टाकली की नाही मस्त वास येतं. त्याला छान परतून घ्यायचं. टोमॅटो एकदम तेलात ते बारीक होईपर्यंत, असं काय म्हणतं रगडला गेला पाहिजे, म्हणजे ते सगळं मिक्स होणार ना. मंद गॅसवर करून घेते आणि छान मग हे सगळे मसाले टाकून हे ॲड करायचं. आपल्याला जेवढं थोडंसं पाणी टाकायचं तर पाणी टाकायचं, नाही तर असं एवढी प्रमाणात असली तरी चालते. छान शिजवून घ्यायचं थोडंसं आणखी. चला घेते पावभाजी करून. या कोणाला आवडते पावभाजी खायला.